नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, केंद्राच्या धर्तीवरती राज्य शासनाने जी एक घोषणा केलेली आहे की राज्यामध्ये वयोश्री योजना ही राबवण्यास मंजुरी दिलेली आहे। राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आणि 65 वर्षावरील वयोवृद्धांना 3000 रुपये अनुदान दिले जाणार आहे। परंतु अनेक वयोवृद्धांकडून नेहमी विचारला जाणारा प्रश्न म्हणजे की अर्ज सुरू झाले आहे की नाही, कागदपत्र कोणती लागणार आहे आणि अर्ज कुठे करायचा किंवा अर्ज ज्यांनी केला आहे तर त्याबाबतची जास्त सविस्तर माहिती अशी आपण या आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्कीच करा आणि व्हिडिओला लाईक करत जा। तुमचा एक लाईक तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असते। चला तर मग बघूया काय आहे जी आर आणि काय आहे। राज्यातील 65 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानात परत्वे येणारे अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्यक साधने, उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मन स्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इतरद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यातील मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्यास मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय आहे। तर राज्यातील 65 वर्षावरील जे व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी हा शासन निर्णय आहे। तर त्यांचे जे मानसिक स्वास्थ्य आहे ते अबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यास मान्य मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार शासन मान्यता देण्यात येत आहे। तर योजनेचे नाव असणार आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना। तर सदर योजनेचे उद्दिष्ट व ध्येय काय असणार आहे तर राज्यातील 65 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी एक रकमी 3000 रुपये पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरण डीबीटी मार्फत प्रणालीद्वारे लाभ प्रदान करणे। तसेच योजनेचे स्वरूप काय असणार आहे तर सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना त्यांचे शारीरिक असमर्थता, दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने, उपकरणे खरेदी करता येतील। उदाहरणार्थ चष्मा, श्रवण यंत्र, ट्रायपॉड, स्टिक, व्हीलचेअर, त्यानंतर फोल्डिंग वॉकर, कंबोर्ड खुर्ची, नी ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वायकल कॉलर। निधीचे वितरण अर्थसहाय्य जे आहे ते राज्य शासनातर्फे 100% अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर थेट लाभ हा डीबीटी मार्फत जे आहे ती जे लाभार्थी असणार आहे त्यांच्या लाभार्थ्यांच्या थेट 3000 रुपयाच्या मर्यादित निधी वितरित करण्यात येतील। तसेच योजनेची अंमलबजावणी आता यासाठी खर्च, लाभार्थींची तपासणी, प्रवास, अल्पोपहार, कार्यालयीन खर्च, पात्र लाभार्थी याची नोंदणी, दस्तावेज, हाताळणी, कागदपत्र तपासणी करून थेट लाभ डीबीटी द्वारे वितरित करणे। तसेच लाभार्थ्यास लाभ प्रमाणपत्र वाटप करण्याकरिता प्रति लाभार्थी 200 रुपये अंदाजे खर्च याला अपेक्षित आहे। तर योजनेचे यामध्ये जे आहे तर महानगरपालिका स्तरावर याची जी आहे ती जबाबदारी कोणाकडे देण्यात आलेली आहे तर आयुक्त महानगरपालिका, वैद्यकीय अधिकारी महानगरपालिका, महिला व बाल विकास अधिकारी। तसेच जे ग्रामीण भाग आहे तर ग्रामीण भागातील जी योजनेची अंमलबजावणीची जी जबाबदारी आहे ती जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच जिल्हा परिषद, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, जिल्हा शल्य चिकित्सक, आरोग्य विभाग अधिकारी, तसेच बालविकास सहाय्यक आयुक्त यांच्याकडे याची जबाबदारी देण्यात आलेली आहे। तर आता याचे पात्रतेचे निकष काय असणार आहे, याच्यासाठी कोणकोणते लाभार्थी पात्र असू शकतात तर सदर योजनेचे लाभार्थी व्यक्ती ज्येष्ठ नागरिक, ज्या नागरिकांनी 31/12/2023 अखेरपर्यंत वयाची 65 वर्ष पूर्ण केली असतील असे नागरिक पात्र समजण्यात येतील। ज्या व्यक्तीचे वय वर्ष 65 वर्ष आणि त्याहून अधिक आहे त्या व्यक्तीकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे किंवा आधार कार्डसाठी अर्ज केलेला असावा। आधार नोंदणीची पावती असणे आवश्यक आहे। जर लाभार्थ्याकडे आधार कार्ड नसेल आणि स्वतंत्र ओळख दस्तावेज असतील तर ते ओळख पटविण्यासाठी स्वीकार्य राहील। तसेच लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरण प्रमाणपत्र किंवा बीपीएल राशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्यक कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत किंवा केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृत्तकाळ निवृत्ती वेतन मिळाल्यास पुरावा सादर करू शकता। तुमच्याकडे जर का 65 वर्षाचा दुसरा काही पुरावा नसेल, तुम्हाला जर का इंदिरा गांधी किंवा राजीव गांधी या योजनेअंतर्गत जर तुम्हाला लाभ मिळत असेल तर त्याचा देखील तुम्ही पुरावा इथे 65 वर्षाचे साठी जे आहे ते सादर करू शकता। उत्पन्न मर्यादा लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयाच्या
आत असावे. लाभार्थीचे सोय घोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील. सदर व्यक्तीने 3 वर्षात कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेचे कोणत्याही सरकारी स्रोतातून जे आहे ते लाभ घेतलेला नसावा. पात्र लाभार्थीच्या बँक वैयक्तिक आधार संलग्न खात्यात 3000 थेट लाभ वितरित झाल्यावर सदर योजनेअंतर्गत विहित केलेले उपकरणे खरेदी केल्याचे तसेच स्वास्थ्य केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्याचे देयक प्रमाणपत्र 30 दिवसाच्या आत संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यंत्र यांच्याकडून प्रमाणित करून संबंधित केंद्र सामाजिक उपक्रम संस्थेमार्फत विकसित पोर्टलवर 30 दिवसाच्या आत अपलोड करणे आवश्यक राहील. अन्यथा लाभार्थ्याला सदर रक्कम वसूल करण्यात येईल. जे तुम्हाला जर याचा तुम्ही पात्र ठरले तर तुम्ही याचा लाभ घेतला म्हणून तुम्ही जी तुम्हाला रक्कम मिळालेली आहे त्या रक्कम मधून तुम्ही काय खरेदी केलेली आहे किंवा काय लाभ घेतलेला आहे त्याची माहिती देखील तुम्हाला परत पोर्टलवर द्यावी लागणार आहे. तसेच आता या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे तर आधार कार्ड, मतदान कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, त्यानंतर पासपोर्ट आकाराचे 2 पासपोर्ट फोटो, त्यानंतर सोय घोषणापत्र आणि शासनाने ओळखपत्र पाठविण्यासाठी विहित केलेले अन्य कागदपत्र अशा प्रकारचे जे आहे ते तुम्हाला कागदपत्र लागणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे याचे अर्ज चालू झालेले आहे का त्यासाठी राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या धर्तीवरती सदर योजनेच्या जे आहे ते नवीन स्वतंत्र पोर्टल महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडून विकसित करण्यात येईल. म्हणजे अजूनपर्यंत याचे अर्ज जे आहे ते सुरू झालेले नाही आहे कारण अजून याचं पोर्टल तयार झालेलं नाही. पोर्टल तयार करण्याचं काम हे अजून सुरू आहे. म्हणून अजून जे लोक किंवा जे वेळोवेळी प्रश्न विचारत आहे की अर्ज सुरू झालेले आहे, आम्ही अर्ज केलेला आहे, आम्ही कागदपत्र जमा केली, आम्ही फी देखील भरली, तर अजूनपर्यंत अर्ज सुरू झालेले नाही. तुम्ही कागदपत्र कशासाठी दिले किंवा फी कशासाठी दिली ते तुम्हाला तुमची फसवणूक देखील होऊ शकते. तर अजून याचा अर्ज हे सुरू झालेले नाही कारण याचा ऑनलाईन पोर्टल हे तयार झालेलं नाही आहे. जेव्हा याचा ऑनलाईन पोर्टल तयार होईल तेव्हा सर्वात पहिले याचा अर्ज कसा करायचा, कुठे करायचा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपण नक्कीच अपलोड करू. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.